शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गोलपुंडवाला गार्डनची दुरावस्था समोर येत असून बारामती नगर परिषदेच्या कारभारावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। विशेष म्हणजे हे गार्डन नगर परिषदेच्या कार्यालयापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर असूनही येथील समस्या दुर्लक्षित राहिल्याचं चित्र आहे। सध्या शाळांच्या परीक्षा संपत आल्यानं लहान मुले व पालक मोठ्या संख्येनं गार्डनमध्ये येत आहेत। मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचं दिसून येते, त्यामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। याशिवाय गार्डनमधील खेळणी, लहान मुलांसाठी आकर्षक असणारे कारंजे तसेच रेल्वे व इतर साहित्य मोडकळीस आले असून अनेक ठिकाणी तुटलेली व जीर्ण अवस्थेत असल्याने लहान मुलांना दुखापत होण्याचा धोका वाढलाय। स्वच्छताचाही अभाव जाणवत असून एकूणच गार्डनची अवस्था अत्यंत खराब झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। नगर परिषदेकडून विकास कामांचा मोठा गाजावाजा केला जात असला तरी प्रत्यक्षात अशा मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्यानं नुसता दिखावा केला जात असल्याची टीका नागरिकांकडून केली जाते। या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी व प्रशासनानं तातडीने लक्ष घालून सीसीटीव्ही व्यवस्था सुरळीत करावी, गार्डनमधील साहित्य दुरुस्त करावे आणि नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी बारामतीकरांकडून जोर धरती आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।